आज या ठिकाणी सर्वांच्या हस्ते होत आहे। आणि खरं म्हणजे या पुस्तकाचे प्रकाशन करणारे सन्माननीय डॉक्टर सतीश यादव सरांचे सर्वात लाडके विद्यार्थी, आवडते विद्यार्थी 95 मधले जरी असले तरी मी त्यांना नावानिशी ओळखू शकते, कारण सातत्याने त्या सर्व विद्यार्थ्यांचा उल्लेख 28 वर्षापासून मी ऐकत आहे। आज त्यांना पाहण्याचा योग आला आणि त्यांच्याच हाताने अतिशय सुंदर हा कार्यक्रम, याच देही याच डोळा पाहावा असा अतिशय छान कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेले। त्या 20ही विद्यार्थ्यांच्या मनापासून मी आभार मानते, त्यांचे अभिनंदन करते की असे सर जे 95च्या पहिल्या बॅचच्या मुलांची विद्यार्थ्यांची आठवण करून आपल्या 20व्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला बोलवणारे आणि त्यांच्या हाताने पुस्तकाचं प्रकाशन करणारे डॉक्टर सतीश यादव सर आपल्याला लाभले। खरंच ही आपल्या सर्वांची सौभाग्याची गोष्ट म्हणावी लागेल। आज या ठिकाणी दुसरं औचित्य म्हणजे लग्नाचा वाढदिवस। खरं तर या मंचावर असलेल्या सर्वांचे शुभाशीर्वाद घेत मागच्या 27 वर्षापासूनचा आमचा हा प्रवास चालू आहे। या ठिकाणी अध्यक्ष म्हणून लाभलेल्या जो यादव सरांनी सासूबाई म्हणून त्यांचा उल्लेख केलेल्या खरंच माझ्यासाठी एका मातृतुल्य आहेत। आई नंतर सुद्धा मला ज्यांनी माहेर पण विसरू दिलं नाही अशा माझ्या म्हटलं तर मामी आहेत, म्हटलं तर एक मैत्रीण आहे आणि म्हटलं तर माझ्या आई तुल्य आहे। कालच मातृत्व दिन साजरा झाला असताना मातृत्व दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते। या ठिकाणी यादव सरांनी आपल्या वक्तव्यामधून आमचे मार्गदर्शक आणि आमच्या हृदयात त्यांचं कायम स्थान आहे असे स्वर्गीय विठ्ठल मोरे सर यांचा उल्लेख केला आणि ते म्हणलं तसंच आम्ही कायम जसा आमचा हा प्रवास सुरू झाला शैक्षणिक प्रवास तेव्हापासून ज्या परिवाराचं आम्हाला मार्गदर्शन, ज्या परिवाराचा कायम आम्हाला आशीर्वाद लागतो, खरंच मी सुद्धा मोरे सर नंतर आता मोरे सर ज्यांच्यामध्ये पाहते अशा आमच्या मार्गदर्शिका मातृतुल्य सन्माननीय कुसुमताई मोरे मॅडम। त्याचबरोबर या ठिकाणी आज पुस्तकावर बोलण्यासाठी प्रमुख ज्यांचं या ठिकाणी अतिथी म्हणून उपस्थित आहेत असे आमचे शेषरावजी मोहिते सर, ज्यांचा साहित्यामध्ये गाढा अभ्यास आहे। संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये ज्यांच्या साहित्याची अभ्यासाची सर्वांनी खरं म्हणजे ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे असे आम्हाला आज लाभलेले सन्माननीय शेषरावजी मोहिते सर। याचबरोबर यादव सरांचं खरं म्हणजे ज्यांच्या जवळ आता सर म्हणाले की मी मनमोकळेपणाने ज्यांच्याजवळ बोलू शकतो असे आमचे स्नेही सन्माननीय वाघमारे सर, सन्माननीय फेरे सर। अतिशय सुंदर प्रास्ताविक ज्यांचा या ठिकाणी साजरा झाला आणि पुस्तकावर बरंच काही ज्यांच्या प्रास्ताविकामधून उलगडा झाला असे सन्माननीय आमचे खूप जुने स्नेही सन्माननीय रणजित जाधव सर। आणि एक विद्यार्थिनी म्हणून परंतु लातूर शहरामध्ये प्रथम या ठिकाणची महापौर, प्रथम नागरिक म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटवणारी खरं म्हणजे ती आमच्या रेणापूर भागातली डॉक्टर सतीश यादव सरांची विद्यार्थी असण्याचा आम्हाला सुद्धा सार्थ अभिमान वाटावा अशी आमची स्मिताताई खानापुरे खुनसे मॅडम। आणि या ठिकाणी बऱ्याच वेळापासून बसलेल्या आमच्या सर्व माजी विद्यार्थिनी असतील, आमच्या महिला मोर्चाच्या माजी अध्यक्ष सन्माननीय मीनाताई भोसले मॅडम असतील, ज्यांचं आत्ताच आगमन झालेलं आहे अशा आमच्या नगरसेविका स्वातीताई घोरपडे मॅडम, शोभाताई पाटील मॅडम, कल्पनाताई कुलकर्णी आणि आमच्या सर्व महिला मोर्चाच्या सर्व महिला भगिनी। त्याचबरोबर सातत्याने या ठिकाणी जसा आमचा प्रवास सुरू झाला तेव्हापासून आम्हाला साथ देणारे शिवाजी महाविद्यालयाचे सर्वच टीम खरं तर, परंतु विशेष उल्लेख करावा वाटतो पवार सरांचा, आर.सी. जाधव सरांचा, नांदे सरांचा, तांबारे सरांचा, भंडे सरांचा, जे आमच्या प्रत्येक क्षणाचे साक्षीदार आहेत। मला वाटतं आमच्या लग्नापासून सोयरिकेपासून पवार सर सोबत असलेले ही सर्व टीम कायम आजही आमच्या परिवाराच्या चढउतारामध्ये आम्हाला साथ देत असते। त्यासाठी खरंच आजच्या या मंचावरून आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानते आणि धन्यवाद देते। खरं तर सगळेच आमचे स्नेही आहेत, यादव परिवारावर, यादव सरांवर प्रेम करणारे आमचे
खरं म्हणजे पुस्तकावर आणि साहित्यावर सगळेच बोलले. मी थोडंसं बोलू इच्छिते आमच्या वैवाहिक जीवनावर. खरं तर लग्नाचा वाढदिवस याचं औचित्य साधून या पुस्तकाचं प्रकाशन आज या ठिकाणी करण्यात आलं. संग्राम भैया या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्हा महिलांचं एक वाक्य असते, शैलजा मॅडम यांच्यासोबत मी म्हणूनच टिकले. एवढ्या वर्षांनी मी म्हणूनच या माणसासोबत संसार करत आहे. ही प्रत्येक घरातल्या प्रत्येकाच्या पत्नीचं आणि आम्हा महिलांचं ठरलेलं वाक्य असते. या माणसासोबत मी म्हणूनच संसार केला हे वाक्य असतं. परंतु या वाक्याला कुठेतरी मोडीत काढत मला म्हणावं असं वाटतं की खरंच या माणसामुळं मला माणूस म्हणून जगतात. क्या बात आहे. माणूस म्हणून जगणं काय असते खरंच यांच्यामुळे मी शिकले. खरं म्हणजे आम्हा मुलींचं आम्हा महिलांचं जीवनाचे दोन वेळा बदल होत असतो. एक आई वडिलाकडे असतो तेव्हा एक जीवनाची वेगळी दिशा असते. त्यानंतर आमच्या जीवनाला दुसरं वळण लागतं ते वैवाहिक जीवनानंतर, एखाद्या आपल्या साथीदारानंतर. आणि ती वेळ म्हणजे खूप नाजूक वेळ असते. खरंच तिच्या जीवनामध्ये तिचा साथीदार खरंच तिला सांभाळून घेणारा, सहकार्य करणारा, एक मैत्रीण म्हणून तिच्यासोबत जगणारा असेल तर खरंच ती ज्या पद्धतीनं आज आमच्या नावाच्या मागे स्मिताच्या असेल, माझ्या असेल, एक नगरसेविका, एक प्राध्यापक, जे काही, परंतु हे सगळं अवलंबून असतं तिच्या साथीदारावर. आणि खरंच मला सुद्धा आज कुठंतरी जे काही नगरसेविका, अध्यक्ष म्हणून जे काही ओळख माझी थोडीफार निर्माण होते आहे ते म्हणजे डॉक्टर सतीश यादव. त्यामुळे मला असं वाटतंय की ते फक्त विद्यार्थीच घडवणारा प्राध्यापक नसून फक्त मंचावरच वक्तृत्व देणारे किंवा व्यासपीठावरच बोलून आपले विचार मांडणारे प्राध्यापक नसून ते खरंच ते विचार आपल्या परिवारापासून सुरुवात करणारे आहे. फक्त बाहेरच्याला आपण वक्तव्य सांगतो किंवा बाहेरच्याला हे कळलं पाहिजे, तुम्ही काहीतरी केलं पाहिजे एवढे समाजात असतात, पण ती सुरुवात आपल्या परिवारापासून करणं, आपल्या घरापासून करणं, ही सुरुवात डॉक्टर सतीश यादवांनी केलेली आहे. या सगळ्या व्यापामध्ये बरेचदा मी त्यांना थँक्यू म्हणायचं राहून जातं. आज तुमच्या समक्ष म्हणू इच्छिते, मनापासून धन्यवाद यादवजी. बहुत बढ़िया. सांगताना खरंच आवडून सांगा वाटतं. 1996ला आमचं लग्न झालेलं. तशी मी त्या कॉलेजची स्टुडंटच आहे. यादव संगीत 20मध्ये माझी गणना केली नाही, त्याची खर्च आहे. 1995-96ला सेकंड इयरमध्ये लग्न झालेलं. 97ला माझी मनू झाली, डॉक्टर स्वप्नजा. 2000ला स्वराज झाला. परंतु आज मी 22 पाल्यांची पालक आहे. 22 पाल्यांची पालक आहे. त्यांच्या पुस्तकाला अनेक जणांनी ग्रंथ म्हणून उल्लेख केला असेल, पुस्तक म्हणून उल्लेख केला असेल किंवा पुस्तकाचं नाव म्हणून उल्लेख केला असेल. मला असं वाटतंय की हे 20 पुस्तकं हे सुद्धा माझ्या पाल्यापेक्षा कमी नाही. त्यामुळे मी 22 लेकरांची आई ज्यांच्यामुळे घडले असे डॉक्टर सतीश यादव. कारण एका पुस्तकाला मी अनुभवलेलं आहे. मी एक आई आहे, मात्र तो म्हणजे काय असतं 9 महिन्याचा काळ आणि त्याला लहानाचं मोठं करण्याचा जो काळ असतो तो आम्ही महिलांनी अनुभवलेला आहे. पण सतीश रावांना जेव्हा मी पाहते एका पुस्तकासाठी त्या माझं किती मेहनत करावी लागते, ती मेहनत ही. आणि प्रत्येक वेळेस कालपासून तुम्हाला सगळ्यांना फोन येताना ते सांगत होते की माझ्या पुस्तकाचं प्रकाशन आहे. आपल्या लेकराहूनही ज्याच्यावर प्रेम केलं जाते असं म्हणजे त्यांचं लिखाण, वाचन आणि त्यांची पुस्तकं. त्यांना मला असं वाटते की कदाचित आमची ही तुलना सगळ्यात प्रिय जर तुम्हाला काय आहे जेव्हा कधी तुम्ही विचारलं, मला असं वाटते कदाचित ते मला सगळ्यात प्रिय पुस्तकं असंच सांगतील. आणि त्यानंतर आम्ही मुलं असू. त्यामुळे मला असं वाटते त्यांचं जे पहिलं पाल्य आहे ते म्हणजे पुस्तकं आणि नंतर माझे हे 2 मुलं. खरंच आत्ताच सगळ्यांनी त्याच्याबद्दल सांगितलं हाडाचा शिक्षक काय असायला पाहिजे. आम्ही महिला एक टोपण नाव देत असतो आपल्या पतीला. टोपण नाव देत असतो किंवा कुणी आहो किंवा नावाची अशा पद्धतीनं आपण म्हणजे यजमानाला बोलवलं जात आहे. पण मी मात्र टोपण
पद्धतीनं देत असते. कारण ते मग्न होऊन आपल्या अभ्यासामध्ये, लिखाणामध्ये, ज्यावेळेस त्या स्टडी रूममध्ये असतात, कोण आले कोण गेले याचं भान कधी नसतं त्यांना. तेव्हा मी सतत बोलवत असताना म्हणते, अहो डॉक्टर आंबेडकर साहेब या जरा हॉलमध्ये, बरं कोण आले इकडं, किंवा प्रेमचंदजी, मुन्शी प्रेमचंदजी, अशा पद्धतीचे असे नावं डॉक्टर साहेबांना असतात. आज खरंच मनापासून सांगावंच वाटतंय, काहीच आकार नसलेल्या जीवनाला आकार जो मिळाला सतीशरावांमुळे मिळाला. खरं तर या ठिकाणी कव्हेकर साहेब आणि कव्हेकर मॅडमचे सुद्धा मनापासून धन्यवाद देऊ इच्छिते. माझी आई शिकलेली जास्त नव्हती, आता ती हयाती नाही, परंतु सतत खडगावमध्ये जेव्हा चर्चा व्हायची, संघर्ष तर आम्ही पाहिले, संघर्षाचे साक्षीदार तुम्ही आहे, तुम्ही इथं बसलेली मंडळी सुद्धा कशा पद्धतीने इथपर्यंत पोहोचला हा संघर्ष आम्ही सुद्धा पाहिलेला आहे. परंतु एक समाधान होतं, सतत माझ्या जेव्हा खडगावमध्ये विषय निघायचा, जावई हा प्रत्येक सासूला प्रिय असतो, परंतु ती सांगायची माझा जावई म्हणजे अगदी तांदळातून वेचून काढल्यासारखा खडा आहे. तिचं ते गावरान भाषेतला उल्लेख असायचा, पण त्याची अनुभूती खरंच आज मला 27-28 वर्ष असताना घेण्यात आलेली आहे. मनापासून आमचे आई आणि आबा या ठिकाणी दोघंही या ठिकाणी उपस्थित आहेत. खरंच मी आज एवढ्या वर्षामध्ये पाहत आहे, आजपर्यंत कधीही त्या दोघांना एका शब्दाने सुद्धा दुखवून असेल किंवा माघारी शब्द बोलला असेल. मी सतत माझ्या मुलाला म्हणत असते की बाबाचे जे गुण आहेत ते किमान तुझ्यामध्ये 50%, 25% एवढे तरी गुण तुझ्यामध्ये यावेत, एवढीच अपेक्षा असते. आदर्श पुत्र, आदर्श शिक्षक, खेळाचा शिक्षक आणि खरंच एक आदर्श पालक आणि आदर्श पती काय असतो त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे माझा पती डॉक्टर सतीश यादव. एवढंच या ठिकाणी म्हणे, तुम्ही पुस्तकं लिहित जा, आम्ही संसार सांभाळत जाऊ, एवढ्या शुभेच्छा आपल्याला देते. आणि या ठिकाणी बऱ्याच वेळापासून आपण सर्वजण या ठिकाणी बसून आम्हाला जेवढे सगळेजण ऐकून घेतात त्यासाठी सुद्धा आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद मानते. आणि असंच तुमचं अखंड प्रेम आमच्या यादव परिवारावर व्हावं, आपल्या शुभेच्छा कायम आमच्यावर असाव्या, एवढीच या ठिकाणी मी इच्छा व्यक्त करते आणि माझ्या वाणीला विराम देते. मनापासून सर्वांचे धन्यवाद. पुन्हा एकदा डॉक्टर सतीश यादव सरांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देते.